जर तुम्ही EFT करत आहात पण तरीही तुम्हाला रिझल्ट मिळत नाहीये किंवा तुम्हाला असं वाटत आहे की EFT म्हणजे काय फक्त पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोलून माझं सगळं काम होणार आहे किंवा EFT केल्यानंतर लगेच स्ट्रेस गायब होणार आहे असेही काही तुमचे मिथ असतील तर लेट मी क्लिअर कदाचित तुम्हाला EFT मध्ये काही कॉमन मिस्टेक्स किंवा तुम्ही काही कुठल्या तरी मिथ मध्ये अडकला आहात असं काही असू शकतं. नमस्कार, मी विशाखा, प्रॉफिट व्हायब्रेशन ह्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आज आपण EFT मध्ये काय चुका होऊ शकतात आणि त्या कशा टाळाव्यात किंवा काही मिथ्स आहेत तर ते कसे अवॉइड करायचे ह्याबद्दल जाणून घेऊया. आज मी तुम्हाला EFT करताना टाळायच्या मोठ्या चुका सांगणार आहेत. त्यासोबतचे EFT बद्दलचे काही कॉमन मिथ्स पण आपण क्लिअर करून घेऊयात. शेवटी मी तुम्हाला ट्रेडिंग मधला एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल देऊन हे समजवणार आहे ज्यामुळे EFTचा आपण रिअल टाइम मध्ये कसा उपयोग करून घेऊ शकतो हे आपल्याला जाणून घेण्यास मदत होईल. तर मिस्टेक 1, इमोशन फील न करता फक्त टॅपिंग करत राहणे. ते सर्वात कॉमन मिस्टेक ही लोक करतात. लोक टॅपिंग करताना इमोशन कडे लक्ष न देता तुम्ही टॅपिंग कशी करता ह्याकडे जास्त लक्ष देतात. फॉर एक्झाम्पल, मी पॉझिटिव्ह आहे पण आतून लिटरली तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह फील करताय का? मग तुम्ही कुठल्या इमोशन्स मध्ये अडकून आहात? इमोशन आहे, स्ट्रेस आहे किंवा एन्झायटी, ती चालूच असणार आहे. सो EFT मध्ये इमोशनला इग्नोर करायची गरज नाहीये. सो इमोशनला आपण पहिल्यांदा एक्नॉलेज करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, मी काम आहे पण जेव्हा तुम्ही कामच नाही आहेत तर तेव्हा मी काम आहे असं बोलून चालणार नाही. तर तेव्हा EFT हे रिझल्ट ओरिएंटेड नसणार आहे. आता एक दुसरे एक्झाम्पल घेऊया. मला खूप एन्झायटी वाटत आहे. तर होतं असं की बिगनर्स लोक परफेक्ट वर्ड शोधण्यासाठी जास्त विचार करत बसतात रादर दॅन ती जी इमोशन आहे त्याला एक्नॉलेज करण्याऐवजी. सो नेमकं काय बोलायचंय असा विचार करतात. सो हे अफर्मेशन्स बरोबर आहेत का किंवा माझं उत्तर असं असेल, परफेक्ट शब्द नकोय तर ऑनेस्ट शब्द असायला पाहिजे, ह्यावर फोकस करा. आता तिसरी मिस्टेक काय असू शकते की लोक इंटेन्सिटी चेक करत नाहीत. EFT मध्ये तुम्हाला इंटेन्सिटी स्केल ही माहितीच असायला हवी, कारण तुम्ही जर प्रोग्रेस तुमचा ट्रॅकच केला नाही तर तुम्हाला कसं कळणार? त्यामुळे जेव्हा आपण इमोशनल फ्रीडिंग टॅपिंग करतो त्याआधी आपण इमोशनला अवेअर करतो आणि त्या इमोशनला तुम्ही स्केल करायचं आहे 0 to 10 मध्ये की ती किती इंटेन्स आहे. फॉर एक्झाम्पल 8 असेल तर त्याला तुम्ही मार्क करा, 8 आहे. मग नंतर तुम्ही EFTचा एक राऊंड करा पूर्ण टॅपिंगचा आणि त्यानंतर तुम्ही आफ्टरवाली जी इंटेन्सिटी स्केल असेल ती 8ची कदाचित 5 झालेली असेल किंवा 8ची 2ही झालेली असेल. कधी कधी एकाच टॅपिंग राऊंड मध्ये तुम्हाला पूर्णपणे रिलीफ मिळतो तर कधी कधी तुम्हाला एक पेक्षा मल्टिपल राऊंड्सनी एखाद्या गोष्टीमध्ये रिझल्ट मिळू शकतो. हे बेसिकली असंच आहे की एखाद्या दिवशी आपलं वर्कआउट खूप चांगल्या प्रकारे होतं तर कधी कधी आपल्याला वर्कआउट करताना खूप बॉडी पेन होतं किंवा सहजासहजी ते अचीव्ह होत नाही. हे अशा प्रकारेच असतं. मिस्टेक 4, EFT ला तुम्ही काय असं मॅजिक सोल्युशन तर समजून घेतलेलं नाहीये ना हे चेक करा. EFT केलं की म्हणजे सगळेच प्रॉब्लेम संपतायत असं आहे का? अजिबात नाही. EFT म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, EFT म्हणजे इमोशनल रेग्युलेट करण्यात मदत होतं, मार्केट कंट्रोल करू शकतो. आता तुम्ही ट्रेडिंग मध्ये असं समजून घेऊ शकता की मार्केट कंट्रोल करत नाहीये, दुसऱ्यांचं बिहेवियर आपण बदलू शकत नाही, लाईफ मध्ये जे चॅलेंजेस येणं आहे ते थांबत नाहीयेत. म्हणजेच सपोज जर तुम्ही EFT मध्ये जर ट्रेड घेतला आहे आणि मार्केट असं अचानक रिव्हर्स झालं आणि EFT केल्याने मार्केट तुमच्याच बाजूने जाणार आहे असंही नाही, पण EFT केल्याने मार्केट तुमच्या बाजूने जाणार आहे असंही नाही. पण EFTचा फायदा असा होऊ शकतो की तुमची पॅनिक सेलिंग ही टाळायला मदत होऊ शकते. हा खूप मोठा एक फरक आहे. 5वी मिस्टेक, एकदाच करून सोडून देणे. EFT हे एका सेशन पुरतं मर्यादित नाहीये. कधी कधी रिलीफ हा लगेच भेटू शकतो जसं मी आधी सांगितलं, तर कधी कधी काही इमोशन्स हे इनर स्टेट मध्ये मल्टी लेयर्ड असतात. सो तुम्हाला एकापेक्षा जास्त टॅपिंगची गरज असते. 6वा मिस्टेक असं असू शकतं की बॉडी सिग्नल्स इग्नोर करणं. EFT करताना यॉर्निंग येतेय, बर्पिंग होतंय किंवा डीप ब्रिथिंग होतीये किंवा आपले डोळ्यातनं पाणी येतंय
किंवा खूप रिलॅक्सेशन वाटतंय, तर हे नॉर्मल असू शकतं. बट खूप जण लोक पॅनिक होऊन जातात, घाबरतात की मला रडू का येत आहे असा प्रश्न विचारायला लागतात, किंवा बॉडी जे हे रिलीज करते हे असं का होतंय. सो EFT मध्ये तुम्ही हे समजून घ्यायला पाहिजे की तुमचे इमोशन्स जसे रेग्युलेट होतात तसं तसं तुम्हाला ह्या वेगवेगळ्या माध्यमातून हील व्हायला मदत होते. आता EFT म्हणजे काय फक्त स्पिरिच्युअल लोकांसाठीच आहे का? अजिबात नाही. तुम्ही एखादे स्टुडंट असाल, किंवा तुम्ही ट्रेडर असाल, किंवा होममेकर असाल, किंवा एखादे जॉब करणारे एम्प्लॉई असाल, किंवा एक ऑन्टरप्रेनर असाल, तर EFT टॅपिंग हे तुम्ही स्वतः वेगवेगळ्या रोलमध्ये अप्लाय करू शकता. आता ट्रेडिंग मधलं एक रिअल सिनारिओ बघूयात. मार्केट ओपन होते 9:15 वाजता. तुम्ही एक ट्रेड घेतला आहात. अचानक तुमचं हार्टबीट वाढायला लागलं, किंवा चार्ट सतत तुम्ही रिफ्रेश करत बसला आहात. आता येतो इकडे EFTचा रोल. पॉज घ्या. तुमची जी इमोशन आहे त्याला इंटेन्सिटीने मार्क द्या. फॉर एक्झाम्पल, ती फिअर जर इमोशन असेल तर त्याला तुम्ही 10 पैकी 7 मार्क दिले. स्टार्ट टॅपिंग आणि स्वतःला स्टेटमेंट द्यायला सुरू करा की इवन दो जरीही मला ट्रेड घेण्यापूर्वी खूप भीती वाटत आहे, किंवा मला ट्रेड घेण्याच्या आधी मिस होईल ह्याचं डोक्यात सारखं ओव्हर थिंकिंग होत आहे, तरीही मी डिसिप्लिन राहण्यास चूज करत आहे आणि मार्केटला सारखं चेस करण्यामध्ये मला काहीही इंटरेस्ट नाही. मी स्वतःला अलो करते की माझा जो सेटअप आहे त्याबद्दल फर्म राहण्यासाठी. आता बघा, मार्केट तर बदललेलं नाहीये, पण हा आपण EFT टॅपिंग केल्यानंतरचा ट्रेडर जरूर बदललेला आहे. आणि ट्रेडिंग मध्ये हे सर्वात मोठं इम्पॉर्टंट असतं. EFT म्हणजे निगेटिव्ह इमोशन्स काढून टाकणं नाही. EFT तुम्हाला इमोशन्स फील करायला शिकवतं, सप्रेस करायला नाही, प्रोसेस करायला शिकवतं, डिनायल झोन मध्ये जायला नाही. मला इमोशन वाटत नसेल तर EFT काम करत नाही. असं खूप लोक इमोशनली नंब असतात. ते म्हणतात की मला काहीच फील होत नाही, तर ते सुद्धा इमोशन रिलेटेड एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. EFT मधली सर्वात मोठी चूक कोणती आहे माहिती आहे का? इमोशन बदलायच्या घाईमध्ये इमोशन समजून न घेणं ही सर्वात मोठी चूक आहे. कारण हिलिंगची सुरुवात चेंज पासून सुरुवात होत नाही, ती होते अवेअरनेस पासून. आजच्या व्हिडिओ मधून तुम्ही EFT बद्दलचा कोणता मिथ फर्स्ट टाइम ऐकला आहे हे जरूर कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फ्रेंड्सला शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा.